सध्याचं युग हे समाज माध्यमाचं आहे. प्रत्येक जण समाज माध्यमांवर सक्रिय असतात. त्यामुळं अमुक झालं तमुक झालं की ती माहिती आपसुकच सत्यता पडताळणी न करता समाज माध्यमांवर टाकली जाते. त्यातून जात, धर्म आणि भाषा, द्वेष निर्माण करणारे किंवा खोटे वृत्त यांसारख्या अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे ठाणे शहर पोलिसांना सावध करण्याचा प्रयत्न करताना अफवांना बळी न पडता जागरूक नागरिक बना असं आवाहन केले. याशिवाय आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे ग्रुप सदस्य, ऍडमिन, निर्माते यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असंही म्हटलं आहे. यामध्ये कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते असं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे आता ऍडमिन साहेब जरा सावधान असंच म्हणावं लागणार आहे. ठाणे शहर पोलीस दलानं नुकतंच डिजिटल वॉरीचं प्लॅटफॉर्म ठाणेकरांसाठी खुलं केलंय. डिजिटल वारीमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या समाज माध्यमांवरील व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स, ट्विटर आणि वेबसाईट या चॅनेलचे QR कोड नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. या अभिनव उपक्रमांद्वारे दिलेले QR कोड स्कॅन करून आपल्या विविध अडचणी समाज माध्यमांवर पोलिसांना कळवाव्यात, जेणेकरून पोलिसांना नागरिकांच्या अडचणींवर लवकर मात करणं शक्य होईल असं म्हटलं आहे. त्यामुळे समाज माध्यमांचा वापर करताना जरा जपून आणि योग्य प्रकारेच करावा लागणार आहे. तशी पोस्ट पोलिसांनी त्यांच्या समाज माध्यमांवर टाकली आहे. त्यामध्ये कायदा सर्वांसाठी सारखा आहे. ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणं, फॉरवर्ड करणं आणि प्रसारित करणं याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असं स्पष्ट करून पोस्ट विचारपूर्वक शेअर करा, जबाबदारीने वागा असं आवाहन पोलिसांनी केलंय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या शंकांचं निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगानं EVM यंत्र फेरतपासणी घेतली आहे. मात्र यावेळी EVMची BU, CU, VVPAT पडताळणी न करता केवळ मशीन सुरू करून एकूण मतदान दाखवण्यात आलं. ठरल्याप्रमाणे कुणाला किती मतदान झालं हे दाखवणं अपेक्षित असताना येथेही निवडणूक आयोगानं सफाईनं लपवाछपवी केली आहे. त्यामुळे EVM यंत्र फेरतपासणी फसवी असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी संताप व्यक्त केलाय. विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना झाल्यानंतर ही मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला होता. वाढीव मतदानासह संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. दरम्यान ठाणे विधानसभा मतदारसंघातील माजी खासदार राजन विचारे यांनीही EVM मशीन संदर्भात संशय व्यक्त केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगानं न्यायालयाच्या आदेशानं ठाणे जिल्हा आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांच्या मतदानाची फेरतपासणी घेतली. नवी मुंबई येथील तुर्भे स्टोअर येथे उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली. ही तपासणी सुरू असताना EVMची BU, CU, VVPAT तपासणी आणि पडताळणी आवश्यक होती. त्यामुळे झालेलं एकूण मतदान आणि यंत्रामध्ये नोंदवलं गेलेलं मतदान यामधील तफावतीचा संशय दूर होणार होता. मात्र हा संशय तसाच कायम ठेवत निवडणूक आयोगानं यंत्रात नोंद झालेले एकूण मतदान दाखवून ते तात्काळ बंद केल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. मतदान झाल्यानंतर EVM मशीनच्या बॅटरी काढून घेतल्या जातात, परंतु तुर्भे येथे झालेल्या पडताळणीत अनेक यंत्रांमध्ये बॅटरी आढळून आल्या असल्याची माहिती राजन विचारे यांनी दिली. तसंच मशीन 3 सत्रांमध्ये सुरू असलेल्या दिसायला पाहिजेत त्या 4 सत्रांमध्ये दिसत होत्या. त्यामुळे मतदान केंद्रांवरील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या कागदपत्रांची तसंच CCTV फुटेज उपलब्ध करून देण्याची मागणी आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केली आहे.
5-10 नव्हे तर तब्बल 60 वर्ष ठाणे मनोरुग्णालयाने सेवा शुश्रूषा आणि सांभाळ केलेल्या एका 96 वर्षीय आजींचं नुकताच निधन झाले. नातेवाईकांनी नाकारल्यानं अखेर अधिकारी कर्मचाऱ्यांनीच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. 1965 मध्ये म्हणजेच तब्बल 60 वर्षांपूर्वी कल्याण न्यायालयाच्या आदेशानुसार या आजीला तिच्या आईनं ठाणे मनोरुग्णालयात दाखल केलं. परंतु त्यानंतर ना आई परत आली, ना भाऊ, ना कुठलाच नातेवाईक. रुग्णालयानं वेळोवेळी नातेवाईकांचा शोध घेतला. भावांशी संपर्क झाला तेव्हा त्याने थेट सांगितलं की मी तिला दाखल केलं नाही, त्यामुळे मी तिला घेऊन जाणार नाही. आणि नंतर ते पुन्हा कधीच आले नाहीत. वॉर्ड क्रमांक 12 हे त्यांचं घर झालं होतं. त्या स्वतःची कामं शक्य तितकी स्वतःच करत, इतर रुग्णांशी संवाद साधत, प्रेमाने बोलत. त्यांच्या डोळ्यांनी पाहणं थांबवलं, पण मन मात्र नेहमी जागं राहिलं. दरम्यान आजीबाईंना विविध आजारांनीही ग्रासलं. 2008 पासून उच्च रक्तदाब, त्यानंतर हायपर थायरॉइड, डोळ्यांचं अंधत्व असे आजारही त्यांना झाले. मनोरुग्णालयाच्या सर्व टीमनं स्वतःच्या आजीप्रमाणे त्यांची शुश्रूषा केली. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या आजीची देखभाल सुरूच होती. त्यांच्या उपचारासाठी डॉक्टर रुचा जोशी, डॉक्टर शमा राठोड, डॉक्टर शोभना चव्हाण, डॉक्टर निशा तडवी, डॉक्टर वृषाली चव्हाण, डॉक्टर कल्पना माले, डॉक्टर प्रज्ञा बराळ यांनी सातत्यानं उपचार दिले. परिसेविका रीना वासुदेव, परिचारिका सुमन गोरडे, प्रमिला भिरूड, कविता गावित, वॉर्ड सेविका भारती कुरकुटे, संगीता कोकरे यांनीही त्यांचं तितक्याच ममतेनं संगोपन केलं. समाजसेवा अधीक्षक नीलिमा केसरकर आणि ब्रह्मदेव जाधव यांनी नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना रुग्णाचा डिस्चार्ज बाबत वारंवार पाठपुरावा, समुपदेशन आणि मार्गदर्शन केलं. परंतु शेवटपर्यंत नातेवाईकांनी प्रतिसाद दिला नाही. जेव्हा त्यांची प्रकृती खालावली तेव्हा पुन्हा एकदा भावाला कळवण्यात आलं. मात्र त्याचं उत्तर आलं, मृतदेह घ्यायला येणार नाही, देहदान करा किंवा जे करायचंय ते करा. अखेर ज्या रुग्णालयानं त्यांना 60 वर्ष सांभाळलं त्या मनोरुग्णालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच वागळे स्टेट पोलीस स्टेशनच्या सहकार्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या रुग्णांशी आमचं नातं नसलं तरी मनाच्या धाग्यांनी जोडलेलं खरं नातं म्हणजे सेवा, स्नेह आणि सहवासाचं. ठाणे मनोरुग्णालयाचे आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी रुग्णांना चांगली सेवा देण्याचा कायमच प्रयत्न करतात, असं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी सांगितलं. ठाणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. या भटक्या कुत्र्यांकडून अनेकदा माणसांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे रेबीज सारख्या गंभीर आजाराची वेळ लोकांवर ओढवते. याची दखल घेत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून रेबीज मुक्त ठाणे कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यानुसार मागील 2 वर्षात 18,989 श्वानांचं लसीकरण करण्यात आलं असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागानं दिली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचं प्रमाण वाढत चालले. भटक्या कुत्र्यांकडून अनेकदा लहान बालकांसह प्रौढ व्यक्तींना देखील लक्ष केलं जात आहे. कुत्र्यानं घेतलेल्या चाव्यामुळे रेबीज सारखा आजार बळावण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. दरम्यान ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने सामाजिक संस्थांचा आणि प्राणी मित्र तसंच विविध संस्थांचा स्वयंसेवकांची मदत घेत शहरातील भटक्या श्वानांचं लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर यांनी दिली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 30 ते 35 हजारांवर भटके कुत्र्यांची संख्या असल्याची शक्यता वर्तवली जाते. भटक्या कुत्र्यांची गणना झाली नसल्यामुळे नेमकी कुत्र्यांची संख्या किती हे अद्याप समजू शकलं नाही. दुसरीकडे भटक्या कुत्र्यांचं लसीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला असून यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या रेबीज निर्मूलन या उपक्रमाची जोड देत रेबीज मुक्त ठाणे असा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 5 वर्ष हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रात अंमली पदार्थांच्या सेवनमध्ये तसंच विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं तरुण पिढी या अंमली पदार्थांच्या आहारी जाताना दिसून येते. या अंमली पदार्थांच्या सेवनावर आणि विक्रीवर तसंच नाशमुक्त तरुण पिढी करण्याच्या अनुषंगानं ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सर्व विभागांना आदेश देत कारवाईचे निर्देश दिले होते. यामध्ये ठाणे गुन्हे शाखा घटक 1 ला यश प्राप्त झाले. ठाणे गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की मुंब्रा बायपास मार्गावर एक इसम त्याच्या वाहनामधून MD या अंमली पदार्थ घेऊन जाणार आहे. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंब्रा बायपास जवळ सापळा रचून मारुती कारमधून संशयास्पदरित्या जाणाऱ्या मोहनलाल गुणशाजी जोशी उर्फ शर्मा यास ताब्यात घेऊन त्याची आणि त्याच्या गाडीची तपासणी केली असता पोलिसांना 1,69,26,000 रुपये किमतीचा 1 किलो 209 ग्रॅम MD या अंमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला. तसंच त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आता या आरोपीला अटक केली असून आरोपींनी हा अंमली पदार्थ कुठून आणला आणि कोणाला विक्री करणार होता याचा पोलीस तपास करतायत.